नमस्कार, मी प्रतीक्षा पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं आपल्या लंबोदर किचनमध्ये मनापासून स्वागत करते। तर घरात कधी कधी भाजीला काहीच नसतं, मग अशा वेळी भाजी काय करायची हा एक मोठा प्रश्न असतो। म्हणूनच आज आपण बनवणार आहोत अस्सल गावरान पद्धतीचा चवीला एकदम भारी लागणारा डाळ कांदा। तर अतिशय कमी साहित्यात आणि झटपट हा डाळ कांदा तयार होतो आणि चवीला देखील अप्रतिम लागतो। तर चला तर मग आता वेळ न घालवता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। त्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल किंवा माझे व्हिडिओ पहिल्यांदाच पाहत असाल तर प्लीज लंबोदर किचनला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा। तर त्यासाठी इथे मी 1 कप हरभऱ्याची डाळ 1 तास ते 1.5 तास गरम पाण्यामध्ये भिजत ठेवलेली। जर तुमच्याकडे जास्त वेळ असेल तर तुम्ही अगदी 2 ते 3 तास जरी ही डाळ भिजवून घेतली तरी देखील चालेल। त्यासोबतच इथे मी एक मोठा कांदा बारीक चिरून घेतलाय। आपण डाळ कांदा बनवतोय म्हटल्यावर कांदा थोडासा आपल्याला जास्त लागणार आहे। त्याचबरोबर 5 ते 6 लसूण पाकळ्या, अर्धा इंच आलं आणि थोडीशी कोथिंबीर याचं वाटण तयार करून घेतलंय। तर आता एका कढईमध्ये आपल्याला 1 पळीभर तेल घालायचंय। तर तेल तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। तेल चांगलं गरम होऊ द्यायचं। तेल चांगलं गरम झालं की यामध्ये अगदी पाव चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरे घालायचं। जिरे आणि मोहरी चांगली अशी फुलू द्यायची, तरच फोडणीमध्ये त्याचा फ्लेवर मस्त लागतो। त्यासोबतच अगदी चिमूटभर हिंग आणि अगदी 7 ते 8 कढीपत्त्याची पानं घालायचे। तर कोणत्याही भाजीची फोडणी जर खमंग झाली ना तो पदार्थ देखील अगदी चविष्ट बनतो। तर हे एकदा परतून घेऊया। तर आता यामध्ये आपल्याला बारीक चिरून घेतलेला कांदा घालायचा आहे आणि कांदा देखील आपल्याला हलकासा मऊ होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे। कांदा आपल्याला अगदीच जास्त लाल होईपर्यंत किंवा अगदीच जास्त मऊ होईपर्यंत देखील नाही भाजायचा, त्याचा हलकासा क्रंच राहायला पाहिजे, म्हणजे डाळ कांद्यामध्ये तो खाताना अगदी मस्त लागतो। तर इथे बघा 1-2 मिनटं मी हा कांदा चांगला परतून घेतलाय, हलकासाच मऊ झालेला आहे। तर आता लगेच यामध्ये आपण तयार करून घेतलेलं आलं आणि लसणाचं वाटण घालायचं आहे आणि हे देखील अर्धा ते 1 मिनिट या कांद्यासोबतच आपण परतून घेऊया। तर घरात काही भाजीला नसेल आणि काहीतरी चविष्ट तोंडाला चव आणणारं झणझणीत बनवायचं असेल ना तर हा डाळ कांदा अगदी परफेक्ट आहे। तोंडाला चव देखील येईल, बनवायला सोपा आहे। तर इथे मी चांगलं हे असं परतून घेतले। आता यामध्ये आपल्याला काही मसाले घालायचे आहेत। त्यामध्ये इथे मी 2 चमचे लाल तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आणि किंवा घरगुती कोणताही मसाला असेल तर तो तुम्ही इथे घालू शकता। त्याचबरोबर अगदी पाव चमचा हळद आणि अर्धा चमचा धनेपूड घालायचे आणि हे मसाले सुद्धा आपल्याला 1 मिनिट परतून घ्यायचे आहेत। तर यामध्ये तुम्ही कोल्हापुरी मसाला घालू शकता किंवा मालवणी मसाला जरी घातला तरी देखील चालेल। तर इथे बघा हे मी छान असं मसाले परतून घेतलेत। आता यामध्ये आपल्याला अगदी थोडंसं पाणी घालायचं आहे। ज्या मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण वाटण तयार करून घेतलेलं त्यामध्येच मी थोडंसं पाणी घालून तेच पाणी मी या मसाल्यामध्ये घालते, म्हणजे भांड्याला जो काही मसाला लागलेला होता तो देखील यामध्ये जाईल। त्यासोबतच यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि यावरती झाकण ठेवून फक्त 1 ते 1.5 मिनिटं याला वाफ काढून घ्यायचे। तर इथे बघा हा जो आपला मसाला आहे तो अगदी छान असा शिजला गेलाय, मस्त असं याला वरती तेल सुटलं गेलंय आणि मसाल्याचा मस्त असा वास देखील येऊ लागलाय। तर आता हे एकदा चांगलं खालून हलवून घ्यायचं आणि लगेच आपण यामध्ये भिजवून घेतलेली जी हरभऱ्याची डाळ होती ती घालायचे आणि हे सुद्धा 1 मिनिट आपल्याला चांगलं व्यवस्थित या मसाल्यासोबत मिक्स करून घ्यायचं आहे। तर अजिबात कोणतेही जास्तीचे मसाले न घालता अगदी घरी असलेल्या साहित्यात हा डाळ कांदा आपला तयार होतो आणि चवीला देखील ना खरंच खूप भारी लागतो। तर आता यामध्ये आपल्याला 1 ग्लास इतकं पाणी घालायचं आहे। पाणी आपल्याला गरमच घालायचं आहे, म्हणजे डाळ कांद्याची चव देखील वाढते आणि डाळ अगदी छान पटकन शिजते। तर पाणी थोडंसं कमी जास्त लागू शकतो। तर आता हे देखील चांगलं मिक्स करून घेऊ आणि मोठ्या आचेवरती 1 उकळी आली की गॅस अगदी मंद ठेवायचा आणि यावरती झाकण ठेवून 10 ते 12 मिनटं आपल्याला ही डाळ शिजवून घ्यायची। तर इथे बघा 10 ते 12 मिनटं झालेली आहेत। काय मस्त दिसतोय हा डाळ कांदा, तुम्ही बघू शकताय। अगदी चमचमीत झणझणीत हा डाळ कांदा झालेला आहे। तर पुन्हा एकदा हे चांगलं असं हलवून घ्यायचं। तर हे बघा डाळ देखील अगदी छान मऊसूत शिजली गेले। तर आता सगळ्यात शेवटी यावरती आपल्याला भरपूर अशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची।
तर दुपारच्या जेवणामध्ये किंवा रात्रीच्या जेवणामध्ये झटपट आणि चविष्ट काही बनवायचं असेल तर हा डाळ कांदा तुम्ही नक्की करून पहा. चवीला खरंच खूप भारी लागतं, बनवायला सोपं आहे. अगदी तुम्ही पहिल्यांदा जरी बनवत असाल ना तर अगदी परफेक्टच होणार. तर आता हा आपण गरमागरम डाळ कांदा चपाती किंवा भाकरीसोबत सर्व करूया. तर या पद्धतीने तुम्ही देखील असा झणझणीत डाळ कांदा एकदा नक्की करून पहा आणि गरमागरम भाकरीसोबत चपातीसोबत किंवा भातासोबत जरी हा डाळ कांदा खाल्ला ना तोंडाला चव येते. तर सोबत जर काकडी किंवा कांदा असेल ना तर आहा कमाल लागतं. तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा, आपल्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा. पुन्हा भेटू अशाच एका नवीन आणि छानशा रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.